आप सुन रहे हैं विविध भारती। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री नारायण धाम. कोणताही जुना आजार श्री नारायण धाम हा एकच आधार. श्रोते हो, नमस्कार. योग, निसर्गोपचार, आयुर्वेद म्हणजेच नारायण धाम या कार्यक्रमात सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. शक्ती नाही मिळती राज्ये, शक्ती नसता विटंबना, असं समर्थांनी म्हटलंय. हे माहीत असलेल्या आणि नसलेल्याही बहुतांश स्त्रिया सर्व शक्ती घरासाठी आणि कार्यालयासाठी खर्च करतात आणि हे करत असताना स्वतःकडे मात्र अपरंपार दुर्लक्ष करतात. हे असं दुर्लक्ष करणं थांबणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांचे आजार आणि त्यावर नारायणधाममध्ये कोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी. ही माहिती आपल्याला देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत आयुर्वेदीय स्त्रीरोग विषयक सल्लागार डॉक्टर सुप्रिया डोंगरे. डॉक्टर सुप्रियाताई, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर, स्त्रियांनी जराही दुर्लक्ष करू नयेत असे कोणते आजार आहेत आणि त्यांची कारणं काय आहेत याविषयी सांगा. जसे तुम्ही म्हणालात की स्त्रिया स्वतःकडे दुर्लक्ष करतात, यामुळे साधं कंबर दुखेपासून ते पुढे अनियमित पाळी, वंध्यत्व, युटराईन फायब्रॉइड, सर्व्हायकल कॅन्सर इत्यादी आजार स्त्रियांमध्ये दिसतात. याचे मूळतः कारण हेच आहे की स्वतःकडे दुर्लक्ष करणे, नियमित लाईफस्टाईल नसणे, वारंवार स्ट्रेस व इतरांसाठी जगणे हे मुख्य कारण आहे. सतत काम करत राहणे आणि कंबरदुखी इत्यादी छोट्या कारणांना दुर्लक्ष करणे यामुळे ओबेसिटी, स्ट्रेस व पुढे जाऊन अनियमित पाळी, युटराईन फायब्रॉइड्स, वंध्यत्व, सर्व्हायकल कॅन्सर हे आजार उद्भवतात. सुप्रियाताई, तुम्ही म्हणालात तसं ताण असणं, वजन वाढणं, अनियमित पाळी असणं हे आजार आहेत. हेच अनेक स्त्रियांच्या लक्षातही येत नाही. तर असे जे वेगवेगळे आजार आहेत त्यावरती नारायणधाममध्ये कोणत्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत? नारायणधाममध्ये स्त्रियांच्या प्रत्येक वयाप्रमाणे जे जे रोग उद्भवतात त्याप्रमाणे चिकित्सा केली जाते. मुख्यतः इथे योग, आयुर्वेद व नॅचरोपॅथी हे तिन्ही प्रकारे चिकित्सा केली जाते. नारायणधाममध्ये मुख्यतः PCOD, वंध्यत्व, युटराईन फायब्रॉइड्स इत्यादी व्याधींकरिता रुग्ण येतात. त्यांच्याकरिता आपण व्याधीनुसार प्रत्येक रुग्णाचे शोधन करून घेतो. त्यानंतर स्थानिक उपक्रम जसं की उत्तर बस्ती, ज्यामध्ये आपण गर्भाशयामध्ये मेडिकेटेड तेल, काढा प्रविष्ट करतो. यामुळे हॉर्मोन रिलेटेड जे प्रॉब्लेम्स उद्भवतात त्यामध्ये खूप प्रमाणात फरक पडतो. इतर उपचारांमध्ये आपण बस्ती, पंचकर्मांपैकी वमन विरेचन, विद्धकर्म, रक्तमोक्षण हे कर्म करून घेतो. याबरोबरच नारायणधाममधील जी दिनचर्या आहे ती रुग्णांना शिकवली जाते. ह्यामुळे ते घरी जाऊनही ती दिनचर्या फॉलो करतात. त्यामुळे पुढील रोग होण्यामध्ये प्रतिबंध येतो. डॉक्टर, निसर्गोपचार, आयुर्वेद आणि योग या तिन्हीच्या माध्यमातून आपल्याकडे उपचार केले जातात. तर PCOD किंवा वाढतं वजन यासारख्या ज्या आजारांचा उल्लेख केलात तर त्या प्रत्येक आजारामध्ये स्वतंत्रपणाने या उपचारांचा कोणता फायदा होतो असं सांगू शकाल? जसं तुम्ही म्हणलात की PCOD आणि वाढते वजन, PCODचे अनेक कारण आहेत. त्यापैकी एक आहे की वजन वाढणे. ह्यामुळे पाळी अनियमित होते. सुरुवातीस ती थोड्या कालांतराने येते, पण त्यानंतर त्याचे अनियमितता वाढते. यासाठी रुग्णाला मुख्यतः आपली लाईफस्टाईल बदलणे खूप महत्त्वाचे असते, जे की आपण नारायणधाममध्ये दिनचर्येमार्फत आपण सुधारून घेतो. त्याबरोबरीनेच दिनचर्या, आहार आणि पंचकर्म ज्याद्वारे रुग्णांची शुद्धी होते, ह्या तिन्ही कर्मांमार्फत रुग्णांना अतिशय उत्तम रिझल्ट मिळतो. डॉक्टर, नारायणधाममध्ये आत्ता जे 2 आजार आपण सांगितलेत त्याशिवाय आणखी कोणकोणत्या स्त्री रोगांवरती उपचार उपलब्ध आहेत? नारायणधाममध्ये मेनोपॉज व या वयोगटातील रुग्णही अनेक प्रमाणात दिसतात. साधारणतः मेनोपॉजमध्ये एन्झायटी, हॉट फ्लशेस, मानसिक ताणतणाव वाढणे हे लक्षणे दिसतात. याकरिता नारायणधाममध्ये आपण विशेषरित्या योग, प्राणायाम योजले आहे. त्याबरोबरीनेच दिनचर्या व डाएट योजला आहे. यामुळे मेनोपॉजमध्ये जे सिम्पटम्स दिसतात, जे हॉट फ्लशेस व ताणतणाव, यामध्ये रुग्णांना खूप प्रमाणात फरक पडतो व पुढील जे कारणे आहेत की सांधे दुखणे, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी व्याधींवरतीही अटकाव घालता येतो. आजारांवरती प्रतिबंधासाठी जे उपाय तुमच्याकडे योजले जातात, ज्याविषयी तुम्ही सांगत आहात, तर त्याच्या बरोबरीने पंचकर्म आणि योगोपचार याचा कसा उपयोग केला जातो हेही सांगा. नारायणधाममध्ये
एकंदरीत पेशंटची पूर्ण प्रकृती जाणून घेतली जाते व त्याप्रमाणे त्याला स्पेशलाइज्ड पर्सनलाइज्ड असा योग ॲडवाईस केला जातो. त्याप्रमाणे त्याचा आहारही डॉक्टरांमार्फत ठरविला जातो आणि त्याप्रमाणे आवश्यक ते शोधन कर्म त्याकडून केले जातात. नारायणधाममध्ये प्रत्येक रुग्णाला पर्सनल ट्रेनिंग व लक्ष दिले जाते. नारायणधाममध्ये प्रत्येक रुग्णाला पर्सनल ट्रेनिंग आणि लक्ष दिले जाते. यामुळे पेशंटचे ज्या काही तक्रारी असतील त्यांवर त्वरित उपचार केले जातात व त्याप्रमाणे त्यांचे पुढील शोधन क्रिया केले जातात. मी नारायणधाम येथील काही पेशंटचे अनुभव सांगू इच्छिते. सर्वप्रथम PCOD रिलेटेड. साधारणतः वयोमर्यादा 18 ते 20 ह्या दरम्यान पाळी नियमित असणे आवश्यक असते. तरी काही पेशंट येतात की ज्यांचे पाळी अनियमित असते व त्यांनी खूप प्रमाणात ॲलोपॅथिक औषधं घेतलेली असतात. नारायणधाम येथे आपण त्यांची जीवनशैली बदलण्यासाठी दिनचर्या, डाएट आणि शोधन करून घेतो. त्यामुळे त्यांना त्वरित फरक मिळतो. तसेच मेनोपॉजमधील सिम्पटम्स जसे तीव्र ताणतणाव, हॉट फ्लशेस ह्या कारणांसह रुग्ण नारायणधाममध्ये येतात. तेथे त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्यांचे शोधन केले जाते आणि पुढील मेनोपॉजमुळे जे पुढील ऑस्टिओपोरोसिस, सांधे दुखणे इत्यादी जे विकार होणार असतात त्यावरही आपल्याला प्रतिबंध लावता येतो. नारायणधाममध्ये सर्वायकल कॅन्सर ग्रेड 3 चे पेशंट आले होते. वय वर्ष 30. त्यांनी नारायणधाम येथे दिनचर्या व शोधन क्रिया सुरू केली असताना साधारण 10 दिवसानंतर त्यांनी ब्लड टेस्ट केले असता जे पूर्वी -6 असे त्यांचे जे कॅन्सरचे रिपोर्ट्स आले होते, नारायणधाम येथील चिकित्सेनंतर त्यांचे तेच रिपोर्टमध्ये +4 असा रिझल्ट आम्हाला आढळून आला, जो की त्यांच्या ऑन्कोलॉजिस्टलाही अपेक्षित नव्हता. तर याप्रमाणे असे खूप प्रकारचे स्त्रीरोगग्रस्त रुग्ण नारायणधाममध्ये येतात व यशस्वीरित्या त्यांच्या रोगांवरती उपचार घेऊन पुन्हा स्वस्थ होऊन जातात. सुप्रियाताई, आता तुम्ही ही जी कॅन्सर पेशंटची जी केस सांगता आहात त्याचा जो रिझल्ट आहे तो अक्षरशः आश्चर्य वाटावं असाच आहे. आणि अशा काही अजून स्त्री रुग्ण त्यांचे अनुभव आपल्या श्रोत्यांना सांगण्यासाठी उत्सुक आहेत, जे तुमच्याकडच्या उपचार केंद्राकडून, नारायणधामकडून त्यांना मिळालेले आहेत. ऐकूया असे काही अनुभव. नमस्ते, मेरा नाम राहुल गोलेचा है. मेरा नाम भाग्यश्री गोलेचा है. हमारी 5 साल पहले शादी हुई थी और हमने बहुत सारे 2-4 साल निकल गए, हमें बच्चा नहीं हुआ था. इनफर्टिलिटी के कारण हमने बहुत सारे ट्रीटमेंट करवाए, नेचुरल अपने आयुर्वेदिक किया, अब साइकिल्स ट्राई किए, पर कुछ भी रिज़ल्ट नहीं मिला था. फिर फैमिली फ्रेंड्स से नारायणधाम के बारे में मालूम चला तो हमने यहाँ एडमिशन लिया और उसके बाद हमें तुरंत रिज़ल्ट भी मिला. हमें नेचुरली लड़की हुई है जिसका नाम तनिष्का है और हम बहुत खुश हैं. नारायणधाम में आके हमें बहुत अच्छा रिज़ल्ट मिला है और हम फ्रेश हो गए एक्चुअली, और बहुत खुश हैं हम. डॉक्टर डोंगरे सर का हार्दिक शुभकामनाएं देते हैं उनको, उनके कारण ये सब पॉसिबल हुआ है. तो वी आर वेरी थैंकफुल फॉर कमिंग दिस. सुप्रियाताई, तुम्ही जे सांगता आहात ते आणि आपल्या या मैत्रिणींनी सांगितलेले अनुभव ऐकून अनेक स्त्रियांना हे नक्की जाणवलं असेल की त्यांच्या खूप प्रश्नांची उत्तरं नारायणधाममध्ये खात्रीने मिळतील. आजाराची कोणती लक्षणं दिसली की स्त्रियांनी उपचारासाठी डॉक्टरांकडे यावं, तुमच्याकडे यावं असं तुम्हाला वाटतं? एकंदरीत मी सर्व स्त्रियांना हे सांगू इच्छिते की साधारण साधे कंबरदुखी जरी असेल तरी आपण एकदा नारायणधाम येथे येऊन पूर्णतः दिनचर्या समजून घेऊन व आपला आजार जर कमी प्रमाणात असेल तो लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते व पुढील व्याधी आपल्याला टाळता येतात व दिनचर्या नियमित केल्यास आपल्याला पुढील व्याधीमध्ये प्रतिबंध लावता येईल. मी सर्व स्त्रियांना सांगू इच्छिते की आपल्याला जे लहान सहान वाटणारे रोग आहेत त्यावरही आपण त्वरित डॉक्टरांचा उपचार घेतल्यास त्याचे तीव्र स्वरूप आपल्याला टाळता येऊ शकते. खरं आहे डॉक्टर, तुम्ही म्हणतात की स्वतःच्या शरीराची हाक, स्वतःच्या शरीराचं म्हणणं स्त्रिया जितक्या लवकरात लवकर ऐकतील तितका संभाव्य आजार दूर ठेवू शकतील किंवा मुळापासून टाळू शकतील. तुम्ही आम्हाला जी इथे माहिती सांगितली त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. मी स्वाती प्रभू मिराशी आजच्या या कार्यक्रमातून आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री नारायणधाम. कोणताही जुना आजार, श्री नारायणधाम हा एकच आधार.